नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? तर बघा, मला खूप दिवस झालं युट्यूबचं सिल्वर अवॉर्ड मिळालं होतं, परंतु ते मी घरामध्ये लावलं नव्हतं. परंतु या ठिकाणी पाहू शकता, फायनली मी ते या ठिकाणी फ्रेम वगैरे करून या ठिकाणी वॉलवरती लावलेलं आहे. कसं दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी युट्यूबचं लेटर सुद्धा लावलेलं आहे फ्रेम करून. ब्लॅकमध्ये त्याला फ्रेम केलेली आहे आणि त्याच्यावरती या लेटरवरती युट्यूबच्या सीईओची सही सुद्धा आहे. सिल्वर प्ले बटन एकदम खतरनाक दिसत आहे. एकदम असं वॉलवरती खूप छान वाटतं आहे मित्रांनो. तर भरपूर दिवस झालं मला ते भेटलं होतं, परंतु मी फायनली आज ते वॉलवरती लावलेलं आहे. अजून या ठिकाणी आपल्याला पूर्ण सेटअप वगैरे बनवायचा आहे. आत्ताशी तर आपण ही सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, तर लवकरच आपण या रूममध्ये युट्यूबचा सेटअप वगैरे बनवणार आहोत. या ठिकाणी मीटर बॉक्स वगैरे आहे, तो बाहेर टाकायचा आहे आणि ते पूर्ण भिंत हे करून टेबल, स्टूल वगैरे सर्व गोष्टी या ठिकाणी आपण अरेंज करणार आहोत आणि आपली जी युट्यूबची जर्नी आहे, ती मित्रांनो अशीच आपण कंटिन्यू सुरू करणार आहोत. तर बघा, या ठिकाणी आमच्या घराच्या आजूबाजूचा एरिया अशा प्रकारे आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पाहू शकता, हे आमचं शेड आहे. याच्यामध्ये आम्ही गुरं वगैरे बांधतो आणि हे आमचं घर आहे. ठीक आहे, तर याच्या पाठीमागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता अजून एक शेड आहे. ठीक आहे, या ठिकाणी त्याच्यामध्ये आम्ही सामान वगैरे शेतीचं जे काय असतं ते याच्यामध्ये ठेवतो. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, आता सध्या विहिरींचं वगैरे या ठिकाणी कामं वगैरे सगळीकडे सुरू आहेत. ठीक आहे, तर बघा, तुम्हाला आमचं रान वगैरे दाखवतो मित्रांनो. सर्व शेतामध्ये आमच्या काय काय आहे त्या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मी एक्सप्लोर करून दाखवणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पाहू शकता, आमचं जी रानं आहेत ती एकदम घराच्या शेजारीच आहेत. ठीक आहे, तर बघू शकता, या ठिकाणी हे ऊसाचं शेत आहे आणि याच्यामध्ये आलं सुद्धा लावलेलं आहे. ठीक आहे, तर आता थोड्या दिवसात 2-4 दिवसामध्ये आलं काढायचं आहे बेण्याला. ठीक आहे, आणि या ठिकाणी पलीकडे ऊस वगैरे आहे आणि वरच्या रानामध्ये जे पाठीमागे तुम्हाला रान दिसत आहे वरच्या बाजूला, याच्यामध्ये गव्हाचं पीक घेतलं होतं आणि ते मळून वगैरे झालेलं आहे. ते आता वाळत टाकलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला आता आमच्या येथील गुरं वगैरे दाखवतो. तर हा असा पूर्ण एरिया या ठिकाणी पाहू शकता. खूप सुंदर वातावरण आहे गावाकडचं. या ठिकाणी आमची म्हैस वगैरे आहे, गुरं पण आहेत. ठीक आहे, आणि आमच्या घराच्या शेजारीच एक मंदिर सुद्धा आहे मित्रांनो. ठीक आहे, तर ते मंदिर सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी हा पूर्ण एरिया पाहू शकता. ठीक आहे, हे मंदिर आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी बघा, आमची म्हैस वगैरे बांधलेली आहे चिंचच्या झाडाच्या खाली. ठीक आहे, या ठिकाणी शेतीचे वगैरे सर्व सामान ठेवलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला मंदिर मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेन मित्रांनो.